अश्विन अर्जुनला सांगतो की तुम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे, आमचं लग्न खरं आहे, त्यामुळे घरातले सगळे आमच्या साईडने आहेत आणि तो तिला मान मिळतो आहे कारण ती खरी सून आहे. इथे अर्जुन म्हणतो तुम्ही फक्त सगळेजणं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरच अडकला आहेत, त्या व्यतिरिक्त तुम्ही काही विचारच करू शकत नाही आहात. अश्विन म्हणतो काय विचार करायचा, तुम्ही दोघंजणं खोटे आहात आणि आम्ही खरे आहोत, त्यामुळे हे सगळं होणारच. हे सगळं ऐकून दोघा भावांची भांडणं सायली हात जोडते आणि त्या दोघांनाही गप्प बसायला सांगते आणि पूर्णा आजी आणि कल्पना आजी पण माफी मागते आणि सांगते की माझ्यामुळे आजच्या दिवशी भांडणं नको, मला कोणताही दागिना नको आहे, मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. इथे कल्पना लगेच सायलीला सुनावते, तुझ्या कडवट स्वभावासारखा तू कडवटच आहेस, त्यामुळे आम्हाला काही हे सांगू नकोस. सायली लगेच टेबलाजवळ जाते आणि कडुलिंबाची पानं आणते आणि म्हणते आजच्या दिवशी आपण कडुलिंबाची पानं खातो का, तर आरोग्य चांगलं राहावं म्हणून. सारखं गोड गोड खाऊन आपली तब्येत खराब होऊ शकते, त्यामुळे आपण कडुलिंबाची ही कडू पानं खातोच ना. आणि मग तन्वीकडे बघते आणि म्हणते गोड अति झालं तर डायबिटीज होऊ शकतो. आणि तन्वीला कळतं ती काय बोलते आहे, कारण ती खोटं बोलते आहे आणि सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढते आहे. त्यामुळे हा टोमणं सायलीचा तिला कळला आणि तीसुद्धा नाटकं करत असते, आता जे व्हायचं ते तर झालंच आहे ना, माझा दिवस खराब गेलाच आहे ना, असं तसं. नंतर तन्वी आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि अश्विनची वाट बघत असते. अश्विन जसा तिला कळतो की येतोय म्हणून ती लगेच नाटकं सुरू करते रडण्याची. अश्विन तिच्या जवळ येतो आणि बसतो आणि म्हणतो मला वाटलंच होतं तू रडत असशील म्हणून. ती म्हणते मग काय, मला कितीही हे सगळेजणं बोलतात, तुला माहिती आहे का. तो म्हणतो तू लक्ष देऊ नकोस, ते दोघंजणं खोटारडे आहेत आणि तू का लक्ष देते त्यांच्या बोलण्याकडे. इथे तन्वी अश्विन भडकवत असते आणि म्हणते तू ऑफिसला गेल्यावर ते दोघंजणं किती मला बोलतात, किती माझा छळ करतात, तुला नाही माहिती. दुसरीकडे सायली अर्जुनवर चिडलेली असते की आजच्या दिवस तुम्ही भांडण केलं, तुम्हाला हे करायची काही गरज होती का. अर्जुन म्हणतो तुम्हाला सणाच्या दिवशी तरी मान मिळावा म्हणूनच मी बोललो, तुम्हाला इतर वेळी ते लोक टोमणे मारतात, मी काय बोलतो का. पण सायली कसली ऐकते, सायली त्याच्यावरच भडकत असते अर्जुनवर. दुसरीकडे तन्वी अश्विनला घोळात घेत असते आणि अर्जुन आणि सायली विरोधात भडकवत असते. ती म्हणते की तू गेल्यानंतर मला हे लोक खूप छळतात, मला खूप बोलतात. अश्विन म्हणतो मला माहिती आहे, माझ्यासमोरच इतकं बोलत आहेत तर माझ्या पाठीमागे काय करत असतील. तन्वी त्याला मिठी मारते आणि मनात म्हणते हा माठ तसा पण कच्च्या मातीचा नाही आहे, आपल्याला हवं तसं वळवता येतं आणि ह्याला आणि अर्जुनला कसं मी आता वेगळं करते ते बघच. तसं वाटला हा माठ काही कामाचा नसेल पण आहे. तिला खूप आनंद होत असतो. दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो अहो मी कॅफेमध्ये गेलेलो, तिथे काय मिळालं ते तर बघा. आणि तो तिला बसायला सांगतो आणि आपला मोबाईल काढतो आणि जे कॅफेमध्ये त्याला फुटेज मिळालं असतं तन्वी आणि साक्षीचं ते तो दाखवतो. सायली अर्जुनला म्हणते म्हणजे आता आपण प्रिया आणि साक्षी हे पूर्वीपासून एकमेकींना ओळखत आहेत आणि तिने म्हणूनच खोटी साक्ष दिली असं आपण सांगू शकतो ना. अर्जुन म्हणतो अजून नाही, कारण हे जे साक्षीने तिला पैसे दिलेत ती सांगू शकते की हे कोणत्या तरी वेगळ्या कामासाठी दिलेत म्हणून, आपण ते प्रूफ नाही करू शकत. सायली म्हणते हो, पण मग आता काय करायचं. अर्जुन म्हणतो आपल्याला अजून पुरावे शोधावे लागतील तिच्या विरोधात आणि ते सगळे पुरावे कोर्टात सादर करायला लागतील, म्हणजेच प्रियाने जी साक्ष दिली आहे ती खोटी आहे, त्या दोघीजणी एकत्र आहेत आणि म्हणूनच तिने ही साक्ष दिली असं आपण त्यांना सांगू शकतो. इथे दुसऱ्या दिवशी सायली कपडे घेऊन येते रूममध्ये आणि घड्याळ करत असते. तेवढ्यातच अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो, तो सायलीला बोलवतो. सायली म्हणते मला वेळ नाही आहे. अर्जुन म्हणतो 10 मिनटं हो, इकडे या ना. ती म्हणते नाही मला खूप काम आहेत. अर्जुन तिच्याकडे येतो आणि म्हणतो 10 मिनटं हो, खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणते नाही हो, मला खूप कामं आहेत. तेव्हा तिच्या हातनं फाईल खालती पडते आणि ती त्या फाईल उचलते आणि कपाडात ठेवत असते. आणि दुसरीकडे अर्जुन तिचं काम हलकं व्हावं म्हणून घड्या करत असतो. तिचं लक्ष नसतं. ती बोलता बोलता तिकडे येते आणि म्हणते अहो तुम्ही घड्या केलं. तो म्हणतो हो. अर्जुन म्हणतो तुम्हाला खूप कामं आहेत मला माहिती आहे, तुम्हाला खाली जाऊन स्वयंपाक पण बनवायचा आहे सगळ्यांसाठी, त्यामुळे तुमचं काम हलकं करत होतो. ती म्हणते हलकं केलं, मी इकडे घड्या 2 वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहेत, एक ज्या इस्त्रीला द्यायचे आहेत कपडे त्याचे आणि दुसरे सुकलेले कपड्यांची. तुम्ही काय केलं हे एकत्र केलं. त्या दोघांचं लुटूपुटू भांडण चालू असतं. त्यातच अर्जुनच्या हातनं साडी जी घडी केलेली असते ती सुटते आणि तो ती साडी घडी करायला जातो पण स्वतःवरच गुंडाळतो आणि हे बघून सायली हसते आणि त्या दोघांचे अशीच छोटीशी भांडणं चालू असतात. विमलताई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तन्वी तिकडे येते आणि म्हणते मला एक कॉफी करून दे. विमलताई म्हणते तुम्ही सगळी कामं करणार होतात ना. ती म्हणते का, तुला एक कॉफी करायला काही त्रास होतोय. विमलताई म्हणते नाही,
मी चांगलं जायफळ घालून करते आणि आणि हळू आवाजात म्हणते, नवल्याचे 4 दिवस संपले वाटतं. इथे तन्वी म्हणते, काय बोललेत तुम्ही? ती म्हणते, काय नाही, कॉफी करते. तेवढ्यातच तन्वीला महिपतचा कॉल येतो, म्हणून ती बाजूला येते. महिपत म्हणतो, तू तिकडे बसून काय करतेस? झालं तुझा चहा, नाश्ता, जेवण, वामकुक्षी सगळं झालं? माझ्या कामाचं काय? तू तिकडे नुसती आराम करतेस. ती म्हणते, मला असं काही सांगू नका, मी इथे कामच करते. तो म्हणतो, काय काम करतेस? तन्वी म्हणते की मी अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवून आहे. तो म्हणतो, फक्त लक्ष ठेवून नको, त्या बुटीकमध्ये काय झालं आहे, त्यांना ते कार्ड कसं मिळालं, ते सगळं त्यांना काय माहिती मिळाली आहे आणि ते कार्ड मला हवं आहे, या सगळ्या गोष्टी तू करायच्या नाही तर माझी बंदुकीची गोळी तुझ्यावर येईल. ती म्हणते, अहो थांबा, हो असं काही बोलू नका, मी करते काहीतरी. आणि ती फोन ठेवते. इकडे अर्जुन आणि सायली कपड्याची घडी घालत गप्पाच मारत असतात. तेवढ्यातच तन्वी त्यांच्या रूममध्ये येते, डोर न वाजवता. आणि एकदम अर्जुनचं आणि सायलीचं लक्ष जातं. ती म्हणते, हो, मी डोर नाही वाजवला, सॉरी हा, पण काय आपल्याच माणसांच्या रूममध्ये यायला कशाला काही फॉर्मॅलिटीज नाही. अर्जुन आणि सायलीला कळतं ही काय इकडे करायला आली आहे. अर्जुन आणि सायली म्हणतात, तुझं काय काम आहे इकडे? ती म्हणते, मला ना कामं करायची आहेत, त्यामुळे मी ही तुमची रूम साफ करू का? अर्जुन आणि सायलीला कळतं की तिचा हेतू काय आहे. सायली म्हणते, तुझं काहीच काम नाही आहे, तू जा खाली. ती म्हणते, असं कसं? मला माहिती आहे तुझ्यावर खूप कामं पडली आहेत आणि तू इतकी कामं करतेस, त्यामुळे मी तुला हेल्प करते ना, सांग ना. तुमच्या रूमपासून सुरुवात करते आणि ती पुढे येत असते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तिला थांबवतात. सायली म्हणते, तू खाली जा, मला तुझी गरज नाही आहे. आणि ती जातच असते. तेवढ्याच अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते. तो म्हणतो, थांब तन्वी, तुला कामच करायचे आहेत ना, तुला मिसेस सायलीना मदतच करायची ना, मग एक काम कर, चल खालती चल. ती म्हणते, खालती? मला ही रूम साफ करायची. तो म्हणतो, नाही खालती चल ना, तुला कामं सांगतो. आणि सायलीला सांगतो की येताना ही रूम चांगली लॉक करून या, मुद्दामन तन्वीसमोर बोलतो. दुसरीकडे महिपत आणि नागराज त्या वकिलांना फोन करत असतात. इथे नागराज म्हणतो, काय ती वकील फोन नाही उचलत आहे? तो म्हणतो, नाही ना, ही पहिली वकील अशी आहे जी मला टांग देते आहे. नागराज म्हणतो, ही दामिनी देशमुख खूपच पोचलेली आहे आणि तिने आजपर्यंत एकही केस हारली नाही आहे, त्यामुळे तिचा भाव तर वाढणारच ना. महिपत चिडतो आणि म्हणतो, आता फोन नाही, आता डायरेक्ट तिच्या ऑफिसमध्येच जायचं. नागराज म्हणतो, अरे काय बोलतोयस तू? तो म्हणतो, हो, आता तिकडेच धडकायचं. इथे अर्जुन आणि सायली तन्वीला घेऊन खालती येतात. अर्जुन विमलताईला म्हणतात, विमलताई तू किती दिवसात सुट्टी नाही घेतलीस का? विमलताई म्हणते, का हो अर्जुन दादा? तो म्हणतो, आज तुला सुट्टी, आज सगळी कामं ही सुभेदारांची धाकटी सून करणार आहे. तिला खूप कामाची हौस आहे आणि ती खूप कामं करणार आहे, तिला कामं करायची आहेत, त्यामुळे. बरं तू काय करत होतीस? तर ती म्हणते की विमलताई की मी भांडी घासत होती. अर्जुन म्हणतो, वा, काही हरकत नाही, मग एक काम कर तन्वी, तू पहिलं भांडीपासूनच सुरुवात कर, भांडी घास. ती म्हणते, इतकी? तर अर्जुन म्हणतो, हो, सगळी साफ कर. ती हळूहळू घासत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, जोरात? मग अर्जुन म्हणतो, मला भूक लागली आहे, त्यामुळे मग सायली सांगते, अगं ते भांडी असू दे, तू आधी ना कोबीचे पराठे कर. ती कोबी चिरायला येते तेव्हा सायली म्हणते, हळू, बारीक बारीक चिर, म्हणजे ते पराठेला व्यवस्थित होतील. आणि ती ते रागानेच चिरत असते. इकडे अर्जुन, सायली आणि विमलताई मजा लुटत असतात. ते मुद्दाम तन्वीला त्रास देत असतात, कारण तिला काम करायची हौस आहे आणि काम करायचं आहे म्हणून. नंतर अर्जुन म्हणतो, वास येतो आहे खूप, त्यामुळे तो कचरा बाहेर जाऊन टाकून ये. ती तो कचरा टाकून येते. मग परत कोबीचे पराठे करायला घेते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, इथे घाणीत कसं करणार? म्हणून अर्जुन आणि सायली तिला फ्लोअर साफ करायला सांगतात. आणि इथे तिघंजणं म्हणजे अर्जुन, सायली आणि विमलताई मजा लुटत असतात. ही फ्लोअर साफ करत असते. तेवढ्यातच अश्विन तिकडे येतो आणि तो म्हणतो, तन्वी तू हे काय करते? आणि एकदम तन्वी त्याला सांगते, बघ मी तुला सांगितलं होतं ना काल, हे लोक मला खूप कामं करून घेतात माझ्याकडनं आणि मला त्रास देतात, बघ. आणि इथे अश्विनचा पारा चढतो. अश्विन सायली आणि अर्जुनला नको नको ते बोलतो. सायली त्याला सांगत असते नक्की काय झालं आहे म्हणून, पण अश्विन ऐकत नाही. तो म्हणतो, तुला ही कामं करायला नको म्हणून माझ्या बायकोला सांगतेस काय? तू काम चुकारपणा करतेस. तेवढ्यातच विमलताई अश्विनला सांगायला जाते तेव्हा अश्विन तिलाही थांबवतो आणि तिच्यावरही ओरडतो की तुम्ही ह्यांच्याबरोबर शामिल आहात हे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही गप्पाच बसा. इकडे तन्वीला काय जे हवं आहे ते बरोबर मिळतं आहे. अर्जुन आणि अश्विनमध्ये भांडणं ही लागलीच आहेत आणि दोघांमध्ये ठिणगी उडते. इथे अर्जुन आणि सायली गपगुमान ऐकत असतात आणि अश्विन बोलत असतो की तुम्ही दोघं माझ्या बायकोला छळतात, आज मी अजून गेलो पण नाही आहे तरीही छळतात आणि मी गेल्यानंतर तुम्ही काय करत असाल हे तर मी कल्पनाच करू शकत नाही आहे. आणि तो तन्वीला घेऊन तिकडून निघून जातो. शेवटी काय मिळालं अर्जुन आणि सायलीला? तर अश्विन बरोबर अजून भांडणं, अजून दुरावा आणि ती तन्वी तर नाटकं करते ते करणारच आहे. काय माहिती काय केलं आणि काय मिळालं त्यांना.